सध्या सोशल मीडियावर कर्जमाफी योजनेची दुसरी यादी सोमवारी मंगळवारी येणार आहे अशी माहिती दिली जात आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. मग कर्जमाफीची दुसरी यादी केव्हा येणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहोत. त्या अगोदर ही यादी म्हणजे कर्जमाफीची दुसरी यादी नाही हे स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. नमस्कार, महाकृषी दर्शनमध्ये तुमचं स्वागत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये यांनी स्पष्टपणे माहिती दिली की पहिल्या यादीतील 12,80,000 शेतकऱ्यांनी KYCची प्रक्रिया पूर्ण केली आहे. म्हणजे या शेतकऱ्यांना आता पैसे द्यायला काही हरकत नाही. तुम्हाला आठवत असेल तर या अगोदर मुख्यमंत्र्यांनी 5,029 कोटी रुपयाचा निधी कर्जमाफीचा पहिला टप्पा म्हणून वितरित केला होता. या निधीतून कर्जमाफीतील 6,22,207 शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली होती. आता उरलेल्या 12,80,000 ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे त्यातील उरलेल्या 6,50,000 शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सोमवारी निधी वितरित केला जाणार आहे. ही यादी म्हणजे कर्जमाफीची नवी यादी, तर ही यादी म्हणजे कर्जमाफीची दुसरी यादी नाही. तर आता दुसरी यादी केव्हा येणार याबाबत सांगायचं झाल्यास साम TVवर बाबासाहेब पाटील यांनी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये मुलाखत घेणाऱ्या पत्रकाराने बाबासाहेबांना प्रश्न विचारला की कर्जमाफीच्या पहिल्या यादीनंतर आता शेतकऱ्यांना दुसरी यादीची प्रतीक्षा आहे. ही दुसरी यादी केव्हा लागणार आहे? यावर बाबासाहेब पाटील यांनी दिलेले उत्तर ते म्हणजे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते की कर्जमाफीची 16,94,000 शेतकऱ्यांची जी पहिली यादी आहे या पहिल्या यादीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमाफीची दुसरी यादी देण्यात येणार आहे. यासोबत त्यांनी असेही सांगितले होते की दर 8 ते 10 दिवसांनी आम्ही नवी यादी देण्याचा प्रयत्न करू. पण सध्या तुम्ही पाहत असल्याप्रमाणे अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळं आता केव्हा येईल हे तुम्हाला समजलंच असेल. आशा आहे की माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक करा. पुन्हा भेटूत नवीन माहितीसोबत. धन्यवाद.